2006 सिरियल ब्लास्ट 1993च्या नंतर परत एकदा 1993 नंतर 2006 साली परत एकदा करण्यात आलेले सिरियल ब्लास्ट. दोघांच्यात एकच कॉमन धागा म्हणजे लोकल ट्रेनमध्ये केले जाणारे ब्लास्ट. लोकल ट्रेन का तर याला घेता येणारा इझी ॲक्सेस. ताजमहल इथे येणारे विदेशी कस्टमर्स आणि न करता येण्याजोगं त्याचं चेकिंग. तसा ताजमहल हा वादाचाच विषय आहे पूर्वीपासनं. कारण हिंदू समाजाची मुस्लिम किंवा मुघलांनी पाडलेली देवळं. तसा मुस्लिम समाज द्वेष करण्यालायक खूप उपद्रवी समाज आहे. त्यांच्या अभाव असलेला सामाजिक वर्तणुकीचं ज्ञान आणि भारतात होणारी त्यांची अनौरस पैदाइश याला कुठेतरी आळा बसावा, असा कोणता तरी कायदा करावा हिंदू धर्मातला असं वाटतं. तसं मुस्लिम कायद्याविषयी पुष्कळ पुस्तकं लिहिलेली आहेत पुष्कळ ऑथर्सनी. तर तीही एकदा तपासून पाहावीत आणि त्यांना दिलं जाणारं प्रोटेक्शन बंद करावं असं असं खूप प्रामाणिक किंवा उद्वेगाचं मत मी मांडते. याला एक रिझन असं पण आहे की आम्ही ज्या एरियात काम करतो तिथं मोस्ट ऑफ द टाइम्स मिलिटरी ॲप्लिकेशन्स असतात इंटेलिजन्सची. तर या इंटेलिजन्सच्या वेगवेगळ्या लेवल्स आम्हाला पार करून जाव्या लागतात. तर इथं मुस्लिम लोकांना इझिली प्रवेश मिळत नाही. पण जी लोकं कला शाखेतली असतात तिथं यांना दिलं जाणारं प्राधान्य याला कुठेतरी आळा बसावा असं वाटतं. तसंच जी आर्ट्सची कॉलेजेस आहेत तिथं पण यांनी काहीतरी लॉ सेक्शन असल्यामुळं वेगवेगळे एंट्रन्स टेस्ट घ्याव्यात आर्ट्स कॉलेजलाही असं खूप फोर्सिबली सांगावं असं वाटतं.